नमस्कार. प्रभाते मनी रामचिंतित जावा या अखेरचं पद असणाऱ्या श्लोकांचा आपण अभ्यास करतो आहे. छान अगदी आपल्याला रोज आठवतील असे श्लोक किंवा पाठांतरात असणारे श्लोक आहेत. मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की शिवथरगाच्या दैनंदिन उपासनेच्या पुस्तकात रोज मनाचे श्लोक जे म्हटले जातात त्याच्यामध्ये या प्रभाते मनी रामचिंतित जावा या श्लोकांचा उल्लेख सापडतो. आज आपण जो 17वा श्लोक पाहणार आहोत. सदा रामनामे वदा पूर्ण कामे. पूर्ण कामे असं म्हटलं आहे. हा पूर्ण काम शब्द जो आहे ना तो आपल्याला तसं दोन अर्थाने घेता येऊ शकतो. एक म्हणजे पूर्ण काम म्हणजे आपली कामना पूर्ण झाल्यावर आपल्या मनामध्ये एका पाठोपाठ एक इच्छा येतच असतात. त्या सगळ्या आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून रामाचं नाव घ्यावं. सदा रामनामे वदा पूर्ण कामे. आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून रामाचं नाव घ्यावं असा एक अगदी डोबळमाली अर्थ. दुसरं असं की पूर्ण काम झाल्यानंतर म्हणजे आपले काम पूर्ण झाल्यानंतर सर्व इच्छा आपल्या पूर्ण झाल्यानंतर निष्काम भावनेनं पण नाम घ्यावं. भगवंताला निष्काम भावनेनं केलेली उपासना आवडते, घेतलेलं नाम आवडतं. त्यामुळे पूर्ण काम होण्यासाठी नाम घ्यावं हेही बरोबरच आहे. पण पूर्ण काम झाल्यानंतरही एक कृतज्ञता असते ना. एखाद्या माणसाने आपल्याला मदत केली की आपण म्हणतो तुम्ही होतात म्हणून झालं. आणि आपण ज्या वेळेला त्याची आठवण काढतो, ज्या वेळेला त्याला फोन करतो, ज्या वेळेला आपली भेट होते त्या प्रत्येक वेळेला आपली जुनी आठवण असते की यांनी आपलं काम केलं. तसं भगवंताबद्दल आपलं काम पूर्ण झाल्यावर आपली इच्छा पूर्ण झाली, अगदी मनासारखं सगळं झालं आहे, तेव्हा मग आपण निष्काम भावनेनं त्याचं रामनाम घ्यावं. आता दोन्ही ठिकाणी आपल्या लक्षात येईल की काम होण्यासाठी नाम घ्यावं किंवा काम झाल्यावर पण नाम घ्यावं. जसं आपण म्हणतो की आर्त आणि अर्थार्थी असे जे भक्तातले प्रकार आहेत दोन. तर पहिलं जे इच्छा पूर्ण होण्यासाठी नाम घ्यायचं आहे याच्यामध्ये त्या दोघांची सोय झाली. आर्त असू दे अर्थार्थी असू दे, भगवंताला काहीतरी कामना ठेवून एखादी इच्छा व्यक्त केली असती तर भगवंत पुरी करतो असं भगवंतांनी सांगितलंच आहे. त्यामुळे त्याची सोय झाली. आणि अगदी काम पूर्ण झाल्यावर सुद्धा निष्काम झाल्यावर सुद्धा नाम घ्यावं असं जे म्हटलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या भक्ताची पण सोय झाली, भक्ताची उन्नती होते. असं जर निष्काम भावनेनं आपण नाम घेतलं भगवंताला अधिक प्रिय होतं. ही गोष्ट खरीच आहे. खरं म्हणजे भगवंत असा आहे की उदारा हा सर्व एवैते. भगवंत अगदी उदार आहे. आपल्याला तो उदंड देत असतो. भगवंताला सकाम भक्तही आवडतो, नाही अशातला काही भाग नाही. पण श्रद्धा दृढ होण्यासाठी, भगवंतावरची आपली निष्ठा दृढ होण्यासाठी सुरुवातीला सकाम असलं तरी चालेल, पण केव्हा तरी अशी वेळ यावी की सगळ्या विषयवासांना संपवाव्यात. त्यासाठी नाही आहे भगवंताचं नाव घ्यायचं. सकामतेत काय होतं की आपली जी कामना असते त्याला आपण प्राधान्य देतो आणि ती कामना पूर्ण करण्यासाठी त्याची गरज आहे ईश्वराची, त्याचं नाव घेतो, नाही असं नाही. परंतु कामना महत्त्वाची आणि भगवंत गौण, त्याची मदत फक्त घ्यायची असा भाव असतो. म्हणून खरं तर असं व्हायला हवं की भगवंताच्या प्रेमाखेरीज मला अन्य कामनाच नाही, मला काही नको, अशी निष्काम भावना भक्ताची असली पाहिजे. तो भक्त भगवंताला प्रिय आहे. सदा रामनामे वदा पूर्ण कामे. मग असं झालं ना, कदा बाधी जेना तया नित्यनेमी. नित्यनेम जर केला तर काहीच बाधत नाही. म्हणजे आपल्यावर येणारे काही असली संकट, आपल्याला असणाऱ्या ज्या चिंता आहेत त्या चिंतांचा आपल्याला त्रास होत नाही. संकट येत नाहीत असं नाही म्हटलं समर्थांनी, कारण ती काय आपल्या जे काही आपलं कर्म असेल त्याप्रमाणे प्रार्थनाप्रमाणे येतील. पण त्याच्यामुळे आपण जे काही कष्टी होतो, दुःखी होतो, त्याऐवजी ती दुःख झेलण्याची ताकद आपल्याला येईल. म्हणून कदा बाधी जेना पदा नित्यनेमी असं म्हटलं आहे. की मग काय होतं, इतकं सातत्यानं नाम घेतलं, इच्छापूर्ती हा एक नामाचा परिणाम आहे. नाम घेतो म्हणून आपल्या कामना पूर्ण होतात, हे बरोबर आहे, तसं असायलाही हरकत नाही. पण त्याचा हेतू नसावा. अशासाठी माझं काम व्हावं म्हणून असं नाही करू. नाम घेताना भगवंत मला हवा आहे, भगवंताला माहीत आहे मला काय हवं आहे ते, त्या भगवंताखेरीज मला काही दुसरं नको, अशा प्रकारचा भाव मनात ठेवावा. आणि सदा म्हटलं आहे ना, म्हणजे नेहमी सदा उपासनेमध्ये असावं. आता सदा नित्यनेम हे शब्द आपल्या लक्षात येईल, नेहमीसाठी आहे. कधीतरी केलं, चातुर्मास उद्यापासून आहे, 4 महिने करायचं.
खरं 4 महिन्याचा हेतू असा आहे की 4 महिन्यामध्ये देहाला सवय लागली की पुढे पण चालू राहील. पण आपण म्हणतो चातुर्मास आणि समाप्ती, उद्या सुरुवात, कार्तिकी एकादशीला समाप्ती. खरं तर त्याचा हेतू असा नाही आहे. एखादी चांगली गोष्ट आपण आपल्या देहाला मनाला सवय लावण्यासाठी चातुर्मासात सुरू करावी आणि तो नित्यनेम व्हावा. सदा जे आहे उपासनेमध्ये ह्या नित्यनेमाला खूप महत्त्व आहे. आपला काय होतो, आपला नित्यनेम असतो बरं का, अगदी काटेकोर. कशामध्ये? जेवणाच्या वेळा, नाश्त्याच्या वेळा, आपल्या घरातल्या सगळ्या या आवश्यकच आहेत. असं काही नाही, दैनंदिन आपले जे काही आहे ते नियमितपणा वेळच्या वेळी व्हावं ही गोष्ट खरीच आहे. पण या वेळा आपण अगदी काटेकोरपणे पाळतो. दूरदर्शनची मालिका एखादीच मी बघते, मग ती वेळ मी नाही चुकवत असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय आहे, यासाठीचे जे काही वेळा आहेत त्या आम्ही पाळतो, पण उपासनेसाठी दिलेली जी वेळ आहे ती आम्हाला पाळता येतेच असं नाही. कारण त्या वेळा चुकून चालत नाहीत ना. उपासनेची वेळ चुकून चालते. आत्ता नाही, मग आज जमलं नाही, उद्या 2दा, अशी काही मुभा आपण आपल्यालाच घेतो. आणि मग आपल्या या उपासनेमध्ये सदा किंवा नित्यनेम असं होत नाही, तो खंड पडतो. असं आहे की नोकरीमध्ये खंड पडून चालणार नाही. ठराविक आपल्या काही नित्याच्या रजा असतील त्या सोडल्या तर आपल्याला बिनपगारी रजा घ्यावी लागेल. त्यामुळे तिथे मात्र आपण नियमाने जातो. बाकीच्या ज्या काय आपल्या असतील गोष्टी त्याही आपण अगदी नेमाने वेळच्या वेळी असं सगळं करतो. पण उपासने वाचून, भगवंता वाचून अडताय असं वाटत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे अडतं ना. पगारच रजा गेलो नाही कामावर तर पगारच मिळणार नाही ना, वाढेल. असं काही या भगवंता वाचून, उपासने वाचून आपलं अडतंच असं नाही. ते जेव्हा आपल्याला वाटेल की माझं अडतं आहे, रुखरुख बनायला लागेल की आज माझी उपासना नीट झाली नाही, आज माझं वेळेचं गणित चुकलं, असं जेव्हा रुखरुख बनायला वाटेल आणि मग आपण नित्याने सातत्याने जी काही उपासना करतो आहे त्या नित्याच्या केलेल्या साधनेला एक प्रकारची अशी खोली निर्माण होईल. म्हणजे त्या उपासनेला काहीतरी बळ येईल, शक्ती येईल, त्या उपासनेतून आपल्याला मिळेल. जसं असतं ना की गायक असतात त्यांना रोज रियाज करावा लागतो, म्हणजे मग त्यांची ती गायनाची कला जी आहे ती आणखीन वृद्धिंगत होते. किंवा एखादा खेळाडू असतो त्याला रोज सराव करायला लागतो. मॅच जवळ आली की मग मी खेळेन असं नाही त्याला चालत, नित्याने त्याला सराव करावा लागतो. तसं या भक्तिमार्गामध्ये उपासनेचा नेम असावा लागतो. सातत्याने सदा नित्यनेमानं उपासना करावी लागते. आता याचा फायदा नक्कीच आहे, फायदा सांगितलाच आहे. कदा बाधी जाईना पदा नित्यनेमे, अशी जर उपासना नेमाने सातत्याने केली ना तर ते संकट आपल्याला कुठल्याही प्रकारचं बाधणार नाही. संकट काय यायचं ते येईल, पण उपासनेच्या या नेमामुळे, सातत्यामुळे आपल्याला संकट वाटणार नाही. म्हणजे आपल्याला संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल असं समर्थांना सांगायचं आहे. संकटात सुद्धा प्रसन्न राहता येईल. आपलं जे काही ठीक आहे आलेल्या अडचणी असतात, संकट असेल, पण म्हणून भगवंत म्हणतो की उपासनेमुळे ही एक शक्ती त्या उपासकाला प्राप्त होईल. जसं आहे ना, कुंतीनं भगवंताचं स्मरण सातत्याने आपल्याला व्हावं म्हणून संकट मागून घेतली होती. आता कुंती इतकं नाही, पण आपण असा विचार करू की नित्यनेमाचा उपयोग हा नक्की होणार आहे. वाट बघायची आवश्यकता नाही की असं खरंच घडतं का. तर एक तर संकट येऊच देऊ नयेत, आली तर तिथे आपण मुकाबला करायला आपल्याजवळ ताकद या उपासनेने प्राप्त व्हावी. सगळे संत तुकाराम, ज्ञानदेव, गोळा कुंभार, कोणाची नावं आपण घेतली ती सगळ्यांच्या जीवनात काही ना काहीतरी संकट ही आलीच आहेत. आणि ती सगळी संकट हे करूनसुद्धा उपासनेमुळे या संकटात ते स्थिरचित्त राहू शकले असं आपल्याला त्यांच्या चरित्रामधून आपल्याला दिसतं. गीतेमध्ये जसं आपण स्थितप्रज्ञ, भक्त, गुणातीत, अज्ञानी अशांची लक्षणं भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सांगितले. तर ही सगळी जी काही आहेत ना, ही जर लक्षणं आपण आत्मसात केली, म्हणजे खरं तर आता नामाचाच विषय आहे, पण त्या गुणातीताची किंवा ज्ञानीच्या किंवा स्थितप्रज्ञाची लक्षणंच आपण पाहिली आणि ती लक्षणं आपण थोडीफार आत्मसात करण्याचा प्रयत्न केलं तरी संकट बाधत नाही असं आहे. सगळ्यात सोपं नामस्मरण. तिसरी गोष्ट असं म्हटलं की मदालस्य हा सर्व सोडून द्यावा. मदालस्य म्हटलेलं आहे, मद आणि आळसव या दोन्ही गोष्टी सोडून द्याव्यात. मद याचा अर्थ अहंकार, गर्व, आणि आळस तर आपल्या म्हणजे कंटाळा, आळस हा आपल्या म्हणतात तसा 5वीलाच पुजलेला आहे.
जरा एवढंसं निमित्त आपल्याला पुरतं. जायचं होतं पण आज भरपूर पाऊस आहे, नको जाऊया असं एक दिवस. आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर पाऊस असणारच आहे असं आपण आपल्या मनाला सांगून आळस झटकायला पाहिजे, कंटाळा बाजूला केला पाहिजे. तसं घडत नाही. वस्तुतः मद आणि आलस या दोघांचा जर नीट आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की संकट ही माणसाचा मद उतरवण्यासाठी येतात. फार गर्व असतो माणसाला सगळ्याचा, आपल्या शिक्षणाचा, आपल्या रूपाचा, आपल्या पदाचा, आपल्या मुलाबाळांचा, आपल्या पैशाचा, कशाचाही गर्व माणसाला असतो. इतकं कशाला, अगदी उपासनेचा सुद्धा. आणि मग हा जो गर्व आहे, हा जो अहंकार आहे, ह्या उतरवण्यासाठी काहीतरी अडचणी भगवंत म्हणतो की याचा गर्व उतरवला पाहिजे, तरच ह्याला कळेल की हा मद करणं बरोबर नाही असं होतं. त्यामुळे अशा प्रकार अगदी कर्मयोग जरी झाला ना तरी ह्या अशा प्रकारचं कर्म मीच करू शकतो असाही गर्व माणसाला होतो. म्हणून मदालस्य हा सर्व सोडून द्यावा. संकट आलं की माणसाला लक्षात येतं की अरे आपलं काहीतरी चुकतं आहे. मग तो जरा विचार करायला लागतो. त्यामुळे नित्यनेम टिकवण्यासाठी मदाचा आणि आळसाचा, कंटाळ्याचा त्याग करावा लागतो. आता आळसाबद्दल तर काही आपल्याला फार काही सांगायची आवश्यकताच नाही आहे, कारण आळसाने काय हानी होते ती आपण छोट्या छोट्या कारणांनी पण आपल्या लक्षात येतं की खरंच आहे. थोडीशी जी सकाळची झोप असते ती झोप आपण आवडतेच कुणालाही झाली तरी, आणि मग त्या झोपेच्या वेळेला आपण जो उठण्याचा कंटाळा केला, थोडा आळस केला, तर पुढलं सगळं आपलं वेळापत्रक, आपलं गणित सगळं बिघडतं असा आपला नित्याचा अनुभव आहे. पण तेच जर आपण वेळच्या वेळी झटकून कंटाळा झटकून उठलो तर आपली सगळी कामं वेळच्या वेळी होतात. आणि मग जी काही पुढली आपली वेळापत्रक चुकण्याची जी फजिती असते ती होत नाही. त्यामुळे आळस आणि मद या दोन्हीचं त्याग करा. मद आलस्य सर्व सोडून द्यावं असं म्हटलं आहे. आणि म्हणून प्रभातेमध्ये रामचिंतित जावा. छान आहे. रामनामे वदा पूर्ण कामे. दुसरं म्हटलं कदा बाधी ना पदा नित्य नेमे. दुःख कधी संकट वाटतच नाही. आणि मद आलस्य सर्व सोडून द्यावा. हे सगळं जमण्यासाठी प्रभातेमध्ये रामचिंतित जावा. तुकाराम महाराजांनी म्हटलं विषय तो त्यांचा झाला नारायण. आपल्याला जे काही विषय किंवा कामना वाटतात ना, ती कामना म्हणजे भगवंतच असावे. आपल्याला विषयच वेळी भगवंत हाच आपली कामना, की तो कसा प्राप्त होईल, त्याची उपासना मी कशी करेन, हे स्तोत्र कसं पाठ होईल, हा ग्रंथ मी कधी वाचेल, हे मला केव्हा समजेल, अशा प्रकारचीच कामना ठेवावी असं महाराजांचं आपल्याला सांगणं आहे. म्हणजे ईश्वर भजनाची, ईश्वराच्या ओढीची, ईश्वराच्या भजनाचीच कामना ठेवावी. पुढे ते म्हणणार इंद्रिय दमनी क्रोध असावा. म्हणजे आपली इंद्रिय जर अशा प्रकारच्या कामनेला, वासनेला बळी पडत असतं ना, की खरं म्हणजे नाही कांदे 4 महिन्यात जर चातुर्मासात आम्ही कांदा खायचा नाही असं करत नाही आहोत तर कांदा पण करायची आवश्यकता नाही असं मनाला पटतं, तरी देखील करूया ना असं जे होतं. आणि त्यावेळेला लक्षात येतं की अरे हे काय नियम पाळायचा असेल तर त्याच्या आधी अशा प्रकारची काहीतरी जी एक प्रथा पडली त्या ती प्रथा वापरायला हरकत नाही. पण घरोघरी चातुर्मासाच्या नियमाचा काही संबंध नाही. कांदे नवमी मात्र व्हायलाच पाहिजे. ही जी काही जिभेची आहे ना, ही जिभेला असणारी ओढ आहे, बाकी नाही आहे. म्हणून मग तिथे आपल्याला इंद्रिय दमनी क्रोध असा त्याचा आपल्याला पण राग यायला पाहिजे. इंद्रिय जी आपली अशी मोकाट सुटतात आणि त्यांच्या नावाखाली आपण काहीतरी गैर करतो तर तिथे सुद्धा तुकाराम महाराज सांगतात की ते दमन आपल्याला न आवरणाऱ्या इंद्रियांवर आपण रागवायचं की हे काय असं कसं झालं. आपल्या सगळ्या इंद्रियांवरती आपल्याला संयम करता आला पाहिजे. पुढे म्हणतात ईश्वर भजनाची हाव असावी आणि भक्त म्हणून घेण्याचा अहंकारचं असा हरकत नाही. याच्यात म्हटलं ना त्यांनी मदालस्य सोडून द्यावा. तो मद सुटत नाही ना, मग भक्त म्हणून घेण्याचा अहंकार असावा. अहंकार असलाच तर तो भगवंताचा मी भक्त आहे याचा अहंकार असायला काहीच हरकत नाही. अशा प्रकारचा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. अगदी मनाच्या श्लोकातल्या 4 ओळीचा विचारच जणू काही त्या अभंगात केलेला आहे असं आपल्याला दिसेल. पुढे 71व्या श्लोकामध्ये किंवा आता नामस्मरणाचाच विचार करायचा आहे तर जाता जाता उल्लेख केल्याशिवाय जाता येत नाही की समर्थांनी तर एवढं नामस्मरणाला म्हणजे दासबोधामध्ये एक समासच त्यांनी लिहिला. त्यांनी तर म्हटलं नामे संकटे नासते. इथे जसं म्हटलं आहे ना की संकट बाधतच नाही, तसं नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारिते. आणि इतकंच नाही, नामस्मरणी पावी जे ती उत्तम पदे. आपल्याला जे हवं आहे ते सगळं मिळतं एक नामस्मरण आपण नियमित सातत्याने केलं तर.
अशा प्रकारच्या नामस्मरणाचं महत्त्व अनेकानेक संतांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि सगळीकडे हे एक समान सूत्र सगळ्या संतांनी आपल्याला दिलं आहे. पुढला जो 71वा श्लोक आहे, पुन्हा नामाचंच महत्त्व आहे. जयासनी नामे महादोष जाती, जयासनी नामे गती पाविसेती, जयासनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. तिन्ही गोष्टी आपल्याला रामाच्या नामस्मरणाने, रामाचं नाम घेणारे मिळाले. एक तर काय आहे, प्रभाती आहे ना, तर प्रभाती सगळं असं छान शुद्ध निर्मळ वातावरण असतं. का सकाळी आपण फिरायला जातो, छान हवा असते, सगळ्यांची रात्री छान झोप झालेली असते, त्यामुळे पशु पक्षी छानपैकी आपल्या उद्योगाला लागलेले असतात. वातावरणात एक प्रकारची आल्हाददायकता असते आणि त्यामुळे असं जे शुद्ध निर्मळ असं जे प्रभाती जीवन आहे ना, ते सगळ्या दृष्टीने आपल्याला उपयोगी पडणार असतं. पुढे दिवसभर आपण जी काही योजना केलेली असते, ती सगळी योजना व्यवस्थितपणानं पार पाडावी यासाठी ह्या प्रभातीची म्हणजे सकाळच्या वातावरणाची, शुद्ध निर्मळ वातावरणाचा आपल्याला नक्कीच उपयोग होतो. दुसरं असं की शरीर मनाची नंतर काय होतं, दिवस जसा सुरू होतो तशी आपली शरीर मनाची व्यग्रता वाढीला लागते. मग कुणाला कार्यालयीन काम असेल, कुणाला घरातलं असेल, कुणाला आणखीन काही असेल, तर ती व्यग्रता वाढते आणि मग आपण त्या गोष्टी करायला लागतो. पण हल्ली काय होतं, हल्ली ही शुद्ध निर्मळ अशी प्रभात आपल्या वाट्याला येते का, असा खरा म्हणजे प्रश्न येतो. कारण जयासेनी नामे महादोष जाती म्हटलं आहे आणि हे सगळं प्रभाते मनी रामचिंतित जावात असं होणार आहे. सकाळी सकाळी भगवंताचं नाम घेतलं तर त्याचे महादोष जाणार आहेत. आता मनाचे महादोष निर्माण होण्याची कारणं काय आहेत ती आपण शोधली तर असं कळतं की अरे, जी शुद्ध निर्मळ अशी पवित्र अशी प्रभात होते त्यावेळेला आमचा जो दिवस सुरू होतो तो वर्तमानपत्रातल्या बातम्यांनी होतो आणि त्यांनी आमची अस्वस्थता वाढते. काय ते वर्तमानपत्रातल्या बातम्या हत्या असतात, अपघात असतात, खोट्या बातम्या असतात, राजकारणी मंडळांची भांडणं असतात, नटनट्यांच्या भानगडी असतात. या सगळ्या सकाळी सकाळी वाचायच्या आणि दिवसभर आपण जे की व्यग्र आहोत त्यावेळेला या सगळ्यांमुळे जे की मन आपलं अस्थिर झालेलं असतं, त्या अस्थिर मनाला प्रभातेमनी कसं होणार. मग प्रभातेमनी रामचिंतित जावा असं असेल तर गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं ऐकावं, वर्तमानपत्र वाचूच नाही. पण नाही हो चैन पडत. 4 वेळा दरवाजा उघडला जातो, अजून आला नाही वाटतं पेपरवाला, हेडलाईन तरी बघूया असं तरी वाटतं. तर अशा गोष्टी आपल्या सवयीच्या झालेल्या आहेत आणि त्या सवयीच्या गोष्टीमुळे ही जी काही शुद्ध निर्मळ प्रभात आहे त्या शुद्ध निर्मळ प्रभातीचा अनुभव आपल्याला घेता येत नाही. या सगळ्या म्हणजे एकीकडे आपले जे षड्रूप काम क्रोध सगळे भरलेले आहेत त्यांचा तर आहेच, कारण ते लगेच अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या की ते आणखी उद्दीपित होतात की आपल्याला न आवडणार अशा बातम्या वाचल्या की आपला राग आणखीन वाढायला लागतोच. हे शरीर त्यांचे बिऱ्हाडच म्हटलेलं आहे षड्रिपूंचं, त्यामुळे या ठिकाणी ते वास्तव्याला असतातच. आणि मग अशा सगळ्या ह्याच्यामध्ये या भक्तीचं जर आपल्याला बीजारोपण करायचं असेल, भक्तीचं पोषण करायचं असेल तर मग आपल्याला मुळात प्रयत्न करायला पाहिजे, हे सगळं बाजूला करता आलं पाहिजे. नारद मुनींनी असं म्हटलं आहे, स्त्री, धन, नास्तिक आणि वैरी अशा 4 गोष्टींचं चरित्रम न श्रवणीयम. 4 गोष्टी आपल्याला कळल्या. स्त्रियांच्या बाबतीतलं, धनाच्यासाठीचं, नास्तिक माणसाचं आणि शत्रू म्हणजे वैरी या 4ांची चरित्र वाचू नयेत. गोंदवलेकर महाराजांचं अगदी आत्ता म्हटलंच की वर्तमानपत्रच वाचू नयेत. आता असं जर आपण ठरवलं, याचं कारण असं आहे की आपल्या जगातल्या माणसांची मनं जी आहेत ना ती आता भ्रांती जाईल, गोंधळलेली आहे. म्हणजे कुणालाही शांती नाही आहे, समाधान नाही आहे आणि त्यामुळे मग अशा बातम्या आल्या की आपलं मन आणखीनच असमाधानी असं होतं, अशांत होऊन जातं. आत्ता थोडं अगदी उच्च विद्या विभूषित म्हणजे खरोखरच बुद्धिमान माणसांनासुद्धा आता हळूहळू वाटायला लागलेली आहे की जेवढं विज्ञान पुढे गेलेलं आहे, जेवढ्या सुधारणा झालेल्या आहेत तेवढं माणूस अशांत झालेला आहे, असमाधानी झालेला आहे असं आता बुद्धिमान माणसांच्या पण लक्षात यायला लागलेलं आहे. परंतु ही सगळी अस्वस्थतेची जी कारणं आहेत ना त्या कारणांचा आपण विचार करायला हवा.
भारतीय परंपरा जी आहे त्या भारतीय परंपरेनं आपल्याला सांगितलं आहे नामस्मरण हा मनःशांतीचा मार्ग आहे. खरोखर आपल्याला जर शांती, समाधान, आनंद हवा असेल ना, तर कलियुगामध्ये नामस्मरणाखेरीज अन्य दुसरा उपाय नाही आहे असं म्हटलं आहे. याही श्लोकामध्ये आपल्याला महादोष जाती म्हटलं आहे. जयाचनी नामे महादोष जाती. नाम घेतलं तर सगळे महादोष संपून झाले आहे. खरं आहे या नामस्मरणाचा इतका चांगला सोपा उपाय आहे. पण आता मी म्हटलं ना की ते नाम म्हणजे म्हाताऱ्या माणसांनी घ्यायचं, ज्यांचा आपला म्हणजे जणू काही टाईमपास असं त्या नामस्मरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन झालेला आहे. तर तसं नाही, अगदी शिकल्या सवरलेल्या उच्च प्रगत अशा सगळ्या माणसाला पण आता पटायला लागलेलं आहे की या मेडिटेशनचा, नामस्मरणाचा उपयोग होतो. आपल्या आता संस्कृतीमध्ये ना या नामाला अगदी काही माळ घेऊनच नाम करायला बसलं पाहिजे असं काही समर्थांचं सांगणं नाही आहे. त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी अंतःकरणामध्ये त्याचं स्मरण राहायला पाहिजे. अनन्य भावानं ते नाम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून मग सकाळी उठल्यावर नाम घ्यावं, रात्री झोपताना नाव घ्यावं, जेवायला सुरुवात करताना नाम घ्यावं, जेवण संपलं की पण नाव घ्यावं, अंघोळीचं तांब्या अंगावर घेताना पण नाम घ्यावं, प्रत्येक वेळेला कुठलीही कृती करताना, घरातून बाहेर जाताना नाम घ्यावं, घरातून म्हणजे बाहेरून घरात आलं की नाम घ्यावं, अभ्यासाला बसताना नाव घ्यावं, प्रत्येक वेळेला भगवंताचं नाम घ्यावं अशी पद्धती आपल्या संस्कृतीने आपल्याला पूर्वापार सांगितलेलीच आहे. आणि याचा उपयोग आपल्या मनःशांतीसाठी होतो. जे आपण करतो आहोत ते शांतीने, समाधानाने, विचाराने, विवेकाने करू, कारण ती नाम आपल्याला शक्ती देते. आपोआपच मनामध्ये जे राग, लोभ, आत्ता आपण म्हटलं षड्रिपूंचा उल्लेख केला, ते सुद्धा कमी कमी व्हायला लागतात, कारण ती जागा नामस्मरणाने घेतलेली आहे. चांगला उपयोग होतो आपल्याला या नामस्मरणाचा, की जेणेकरून या सगळ्या, आणि संतांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. आम्ही प्रयोग न करताच आपण म्हणतो ह्यांनी काय होणार आहे, त्यांनी काय होणार आहे, म्हणून वारंवार प्रत्येक श्लोकामध्ये समर्थ आपल्यावरती सांगतात की ह्या नामाने असं होईल. त्यामुळे खरोखरच वास्तव आहे, अगदी वास्तवाला धरून समर्थ आपल्याला सांगतात. नुसतं नाही सांगितलेलं, नुसतं त्यांनी केलं आहे 13 कोटी नामाचा जप, त्यांनी केलं आहे गायत्री मंत्राचं आहे, 12 वर्ष साधना केली आहे, 12 वर्ष टाकळीला तपश्चर्या केली आहे म्हणून तुम्ही करा असं नाही. त्यांचा अनुभव आहेच, पण खरोखर याचा उपयोग होणार आहे असं ते सांगतात. महादोष जातातच. पण असं आहे, माणसाला ना प्रगतीचा किंवा उद्धाराचा जो मार्ग आहे ना, तो दिसावा लागतो आधी. हे असं केलं तर असं होईल असं कोणी सांगितलं तर आम्ही विश्वास नाही ठेवत. आम्हाला ते त्या मार्गानं जाण्याची आपल्याला आवड निर्माण करण्याचं काम संत करतील, पण प्रवास आपल्यालाच करायला हवा ना. असं त्या मार्गाने हळूहळू होईल. त्यांच्यावर विश्वास टाकून आपण सुरुवात केली तर आपल्याला त्या ज्ञानाची नक्की प्राप्ती होईल, त्या शक्तीची प्राप्ती होईल. दुसरं असं आहे की त्या नामाने काय होतं, ती गती पावी जेती आणि नामे घडे पुण्य ठेवा असं म्हटलं आहे त्यांनी. एक तर त्या मार्गाने जाण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होतेच. पहिल्या ओळीत सांगितलं महादोष जाती, जे काही आपले रागलोभ मदमत्सर षड्रिपू आहेत, महादोष आहेत आपल्याजवळ, ते सगळे जाते. मग सांगितलं की आपापच या चांगल्या मार्गाची गती आपल्याला प्राप्त होईल. सगळ्या संतांनी सांगितलेल्या या नामस्मरणावर विश्वास ठेवून आपण जर काम केलं तर आपल्याला ही आवड निर्माण होईल. हळूहळू आपण त्या प्रगतीकडे वाटचाल करू. आपोआपच आपल्याला त्या नामस्मरणातून प्रगतीच्या वाटेकडे जाण्याची शक्ती प्राप्त होईल. आणि तिसरी गोष्ट, घडे पुण्य ठेवा. पुण्याचा साठा आपला वाढेल. आता पापपुण्याची जी संकल्पना आहे ती आपल्या लक्षात घेतली पाहिजे. आपोआप समाधानाची प्राप्ती होईल. म्हणून पुण्याचा म्हणजे सुख समाधान मिळालं की माणूस चांगल्याच गोष्टी करेल ना. सुखाचा लाभाचा हा पुण्याच्या संचयाशी संबंध आहे. आपण वाईट कर्म केलं तर पाप लागतं, आणि आपल्याला वाईट कर्म केल्याची बोज असल्यामुळे आपल्याला पण ते असमाधान किंवा अशांतीच देणारं असतं. पण जर चांगलं काम केलं तर त्या चांगल्या कामातून सुखशांती आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे पुण्यसंचयाचा संबंध चांगल्या कर्माशी आणि सुखसमाधानाशी आहेच आहे. त्यामुळे पुण्यसंचय हेच आपल्या सुखाचं प्रमुख साधन आहे असं पण त्यांनी आपल्याला सांगितलं. आता आपल्याला कळतं चांगलं काय वाईट काय, आणि हे कळलं की त्या वाईटाकडे जाण्याची वृत्ती आपली नामस्मरण करणाऱ्याची कमी व्हायला लागते. की आपलं काहीतरी चुकतं आहे हे त्याला कळतं, आणि त्याप्रमाणे ती वाईटाकडे जाण्याची वृत्ती कमी झाली
की आपोआपच आपल्याला पुण्यसंचय काय येतो होईल. हळूहळू असं आहे की अशा वैताकडे जाण्याचा जो म्हणजे तो जो मार्ग आहे ना, तो मार्ग वेळच्या वेळी बदलून चांगल्या मार्गाकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. खरं आहे, पंचपक्वान्नांचं ताट समोर आहे आणि समजा कोणी सांगितलं की अहो त्या पक्वान्नात विष आहे बरं का, कळता क्षणी एखादा माणूस ताट फेकून देईल की नाही. ते काय करून बघा, तुम्ही म्हणताय बघूया तरी, असं नाही कोणी म्हणणार. तसं दुर्वर्तनाचं आहे. नामस्मरण नित्यनेमानं केलं पाहिजे की त्यामुळे चांगल्या वाईटाचा विवेक येतो, आपोआपच वाईट गोष्टी टाकल्या जातात. सदाचरणाचं आपोआपच बळ आपल्याला लागतं, चांगलंच काम आपल्याकडून होतं, पुण्याचंच काम आपल्याकडून होतं, चांगल्याच मार्गाने आपण जातो. इतकी नामस्मरणाची साधी गोष्ट समर्थ सांगतात की असा फायदा आहे की ताबडतोब आपल्याला म्हणजे दुर्वर्तनाकडे जायची बुद्धीच होत नाही नाम घेणाऱ्या साधकाला. म्हणून प्रभातकाळी रामचिंतन करावं. जयाचे आम्ही महादोष जाती म्हटलं आहे. आता महादोषाला दोषाचे आगर म्हणजे खरं म्हणजे आपलं शरीर आहे. साकल्याने तीन ज्या गोष्टी आपल्याला नामस्मरणाने मिळणार आहे असं त्या जर विचारात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की खरं म्हणजे आपलं शरीर जे आहे ते मुळी महादोषांचा आगरच आहे. पण त्यांनी सांगितलं की नामस्मरण केलं तर हे सगळे देहबुद्धी आहे ती सगळी पवित्र होऊन जाईल, काही राहणार नाही. गती पावी जाती म्हटलं ना. खरं देहाला अपवित्र पण म्हटलेलं आहे आणि देहाशिवाय चालणार पण नाही असं पण म्हटलेलं आहे. म्हणजे समर्थाने तर देहदुःखाचं कोठार असं म्हटलं आहे. म्हणजे बाकी जीवांपेक्षा सुद्धा मनुष्य देहाचा शरीर जे आहे ते अतिशय दुःखाचं कोठार आहे असं घृणास्पद वर्णन शरीराचं केलं आहे. शरीर रोगाचे आगर, इतका काय दुर्गंधीचा ठार. शरीर म्हणजे काय तर दुर्गंधी नाही. अपवित्र शरीरायचे, शरीरासारखं अपवित्र काहीच नाही. मनुष्य देहाबद्दल म्हणते मी, खरंच आहे. त्या अपवित्रपणाची यादी समर्थाने आपल्याला दिली. इतकं शरीर आपलं वाईट आहे. बरं, शरीराचं जे उत्पत्ती स्थान आहे तेही अमंगळच आहे, अपवित्रच आहे. ज्या वस्तूशी संबंध येतो ती सगळी वस्तू अपवित्र आहे. आता असं आहे की विचार करायला गेलं की गाय काय खाते आणि काय देते आणि माणूस काय काय खातो आणि त्याचं पुढे काय काय होतं, दुर्गंधी, अमंगल, अपवित्र. हे असं स्थूल देहाबद्दल आहे. पण स्थूल देहाचा आपण काही करू शकत नाही. सूक्ष्मदेहाबद्दल विचार करू शकतो. सूक्ष्मदेह म्हणजे मनबुद्धी, ती सुद्धा अपवित्रच आहे. पटकन वाईटच विचार मनात येतो. कामक्रोध भरलेलेच आहे. पटकन एखाद्या गोष्ट मनाविरुद्ध घडली की राग येतो. स्वाभाविकच मनात येईल की मग माणूस भक्त की काही असू दे, भक्त असू दे तर अभक्त असू दे, सगळ्यांचं शरीर असं आहे ना. म्हणजे शरीर जर मुळातच अपवित्र आहे असं वर्णन आहे तर तो ते काही निर्दोष होऊच शकणार नाही आहे. तर स्थूल देहाबद्दल आपल्याला विचार करायचं कारण नाही आहे. ते सगळ्यांचं अपवित्र असणार आहे ते असू दे. पण निदान सूक्ष्मदेह तरी तिथे तरी आपल्याला म्हणजे आपल्या सूक्ष्मदेहामधली जी मनबुद्धी आहे त्या मनबुद्धीला तरी आपल्याला पवित्र ठेवता येईल की नाही. असं आहे की स्वीकारायचं आहेच. स्थूल शरीर स्वीकारलं आपण. मांस चर्म हाडे देव अवघीच जोडे, देवानी पण हे स्वीकारलं आहे. देवही अवतार धारण करून आले तेव्हा अशाच प्रकारचा नरदेह घेऊन आले, हा देह घेऊन आले. त्यामुळे स्थूल देहाचा विचार आपण स्वीकारलेला आहे. सर्व दोषांसह आपल्याला या स्थूल देहाला गोड बांधून घ्यायला पाहिजे. नरदेह मिळाला आहे त्या स्थूल देहाचं जे काही आहे अपवित्रपण ते आपल्याला स्वीकारलं पाहिजे. पण सूक्ष्मदेहांमध्ये असा जो अहंकार आहे, षड्विकार आहेत किंवा गीतेने आपल्याला नरकाची द्वारं म्हटलं आहे, याबद्दल विचार करा. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशमात्मना कामक्रोधस्तथा लोभस तस्माद एतंत्रयं त्यजेत असं त्यांनी आपल्याला सांगितलं. तर या महादोषांची ही जी काही शुद्धी आहे ती आपल्याला करायलाच हवी आणि ती आपल्याला प्रभातेमध्ये रामचिंतेत जावा. सूक्ष्म देहाची जी काही शुद्धी आहे ती नामस्मरण होईल. स्थूल देहाचा विचार करायचा आपल्याला कारण नाही. खरं आहे, मन चिंतनशील आहे. किती त्या मनाला पुन्हा पुन्हा त्या
नामाकडे ओढायचं म्हटलं तरी केव्हा ते सटकन निघतं आणि विषयांकडे जातं आपल्यालाच कळत नाही. आपला रोजचा अनुभव आहे. छान नामस्मरण करत असतो, ध्यानाला बसलो आहे, जप करतो आहोत आणि सुरुवात तर चांगली झाली आहे, पण काय माहिती नाही काहीतरी मनामध्ये विचारतो, काहीतरी एवढासा आवाज येतो, काहीतरी आठवतं आणि केव्हा आपण नाम विसरतो आपल्यालाच कळत नाही. असं घडतं. त्यामुळे ते जे काही मनाची जी काही ही अशी विषयांकडे ओढ आहे ना, त्या मनाला पुन्हा पुन्हा आपल्याला आणावं लागतं. त्याच मनामध्ये सगळे कामक्रोध पण निर्माण होतात ना. त्यामुळे हे जे सूक्ष्म मन आहे किंवा सूक्ष्म देह आहे आपला, त्या सूक्ष्म देहाच्या या सगळ्या गोष्टींना सांभाळायला लागतं. तर मग आपल्याला कळेल. हे जर जमलं नाही तर दुर्गती असतेच. पण त्यांनी म्हटलं आहे की नाम घ्या, त्या दुर्गतीची पण तुम्ही परत आपल्या चांगल्या गतीवर येऊ शकाल. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की हे असं घडतं, पण घडत असं तरी काळजी करायचं कारण नाही. नामस्मरणाने या सगळ्यातून मार्ग निघेल. ईश्वरचिंतन हाच सगळ्यात जालिम उपाय आहे. सगळ्या संतांचं म्हणणं असंच आहे बरं का. समर्थ सांगतात तसंच बाकी नाथ महाराजांचा अभंग आहे, जो करी विषयांचे ध्यान तो होय विषयी निमग्न. विषयांचं ध्यान केलं की विषयांमध्ये निमग्न होणार. जो करी माझे चिंतन म्हणजे भगवंताचे चिंतन तो चैतन्य घन मीची होय. त्यांनी माझा स्वीकार करावा, माझ्याशीच तो अनन्य होऊन जाईल. आपण कशाचं चिंतन करतो आहे त्यावर आपलं अवलंबून आहे. विषयांचं चिंतन करणारा विषयाकडे जाईल, भगवंताचं चिंतन करणारा भगवंताकडे येईल. असं ईशस्मरण नामाने होतं. हे म्हणून नामस्मरण करायचं. तुका म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम. जो नाम घेतो त्याच्या क्रोधाचा आणि कामाचा म्हणजे वासनांचा नाश होतो. हरे भव श्रम उच्चारिता वाचेसी. नुसतं वाचेनी नाम घेतलं की सगळं भव काम संपून जातं, काही चिंता काळजी नाही. समर्थ म्हणतात नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. जो देह नामस्मरण करतोय ना तो पुण्य शरीराचे. आता मी आपल्याला स्थूल देहाच्या अपवित्रपणाबद्दल म्हटलं आणि समर्थता आपल्याला सांगतात नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. नामस्मरण घेणाऱ्याचा देह पुण्यवानच आहे असं मानायला हरकत नाही. महादोषांचे गिरीवर राम नामे नासती. गिरीवर म्हटलं मोठमोठे पापाचे पर्वतसुद्धा नामस्मरणानं आपोआप निघून जातील. पर्वतासारखी पापं झाली असते तरी त्याच्यातून आपली नामस्मरणाने मुक्तता होईल. इतकं नामाचं महात्म्य. उत्तम गती आपल्याला प्राप्त होईल. आता गती म्हणजे उत्तम अवस्था. गती याचा अर्थ योग्य मार्गाने आपण जातो आहोत. उत्तम अवस्थेला उत्तम पदाला आपण जाऊ. म्हणजे सतत नाम घेत राहिलं, नामाचा नेम जर चांगला जमला तर आपल्याला नामाचं प्रेम वाटायला लागतं आणि नामाच्या प्रेमात आपण अडकलो, सतत 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 नाम घेत राहिलो की आपल्यावर भगवत कृपा होते. म्हणून अखंड नाम घ्यावं. गुंडलेकर महाराजांची 365 दिवसांची 365 प्रवचनं वाचण्याची रोजची अनेकांची उपासना आहे आणि त्या प्रत्येक दिवशीच्या नामस्मरणाच्या त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ह्यालाच महत्त्व दिलं आहे. फक्त नाम घ्या, बाकी काही करू नका असं ते आपल्याला सांगतात. एवढं जे सगळं आहे, छान गती मिळते आहे, महादोष नाचता आहे, नाश होतो आहे, सगळा ज्ञानाचा उदय होतो आहे, अज्ञान संपतं आहे. म्हणजे ज्याला सायोज्य मुक्ती आपण म्हणतो ना, ती सायोज्य मुक्ती म्हणजे पुन्हा येणं जाणं नाही बरं. ही सुद्धा गोष्ट नामस्मरणाने होणार आहे. पुन्हा जन्म घेणं आणि पुन्हा येणं आणि पुन्हा जाणं अशी आवश्यकता पण नाही. नामस्मरणाने परब्रह्मस्वरूप आपण होऊन जाऊ अशी पण खात्री ते आपल्याला देतात. तुकोबांना सगुण अशा म्हणजे भजनाची आवड होती. त्यामुळे तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा मला ते निर्गुण निराकार वगैरे नको, मला सगुणातच बरं आहे. म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती झाली असली तरीसुद्धा तुकोबाराने सगुण भक्तीच पसंत केली आणि म्हणून त्यांचा ते सदेह वैकुंठाला गेले. ते काही या तुमच्या पुन्हा येण्या जाण्याच्या भानगडीत अडकलेच आहेत. देहासकट ते वैकुंठाला गेले. कदाचित असं असेल की जगदोद्धार करण्यासाठी या संत मंडळींना पुन्हासुद्धा या आपल्या भूलोकावर मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. तसं त्यांना येत पण असतील. पण तुकाराम महाराज आपण आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी त्यांनी स्पष्ट शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे की आता की आम्हाला येण्याची आवश्यकता नाही, हे येणं जाणं आमच्यासाठी संपलेलं आहे. पण आम्ही वैकुंठवासी असून सुद्धा आलो याच कारणासाठी.
तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी, तुमचे महादोष दूर होण्यासाठी, तुम्हाला सन्मार्गाला लावण्यासाठी, तुम्ही नामस्मरण करावं म्हणून, तुमचे कामं क्रोध जावेत म्हणून आम्ही येतो. बरं असं आहे ना की नाम घेणारा एकटाच उद्धरून जातो असं नाही. त्याचे पूर्वज जे आहेत ना, ते पूर्वजही सगळे उद्धरून जातात. त्याचाही फायदा आहे. जो नाम घेतो तो स्वतः तो उद्धरून जातोच, पण त्याच्याबरोबर त्याचे पूर्वजही सगळे उद्धरून जातात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी जाय, पवित्रची होय देह त्याचा. काय म्हणतात हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. नुसतं तुम्ही जरी भगवंताचं नाम मुखाने गायलत, पवित्रही होईल देह ज्याचा, त्याचा देह पवित्र होऊन जाईल. पुढे म्हणतात, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊली ठेले. सगळे आपले आई वडील भाऊ सगळी मंडळी या सगळ्यांचा उद्धार होऊन जाईल. चतुर्भुज नर होऊन ठेले. तो भगवंत बसलेला आहे. नामस्मरणाचा एवढा फायदा आहे, आपलाच काय सर्वांचा उद्धार ते करायला तयार आहे. बरं, समजा ईश्वर कृपा होण्या इतकी आपल्या पात्रता, म्हणजे समजा पात्रता असली आणि त्यापूर्वीच आपला देह ठेवला गेला, म्हणजे चालू आहे साधना, चालू आहे उपासना, परंतु ती उपासना पूर्ण व्हायच्या आधीच समजा देह टाकला गेला, तरी आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे की नाम वाया जात नाही. जे की आत्ता केलेली उपासना आहे ती आपल्याला त्याची पुण्याई पुढल्या देहामध्ये आपल्याला मिळते. तो जो की सूक्ष्म देह घेऊन आपण दुसऱ्या शरीरात प्रवेश करणार आहोत, तिथे आपल्याला त्याचा उपयोग होतो. सद्गतीसाठी जिथे आपण जी प्रगती केलेली आहे या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. म्हणजे नामाने आत्ताच्या श्लोकात सांगितलं तसं सगळे दोष संपून जाणार आहेत आणि छानपैकी पुण्य संचय पदरी पडणारे, म्हणून नामस्मरण घ्यावं असं सांगितलं. आता ना आपण थोडंसं असं उलट्या बाजूने विचार करूया. हे तर सगळं झालं, नामस्मरण घेतलं की असं होतं हे आपल्याला कळतं. वरील सर्व म्हणजे नामस्मरण घेतल्याचे परिणाम म्हणून आपल्याला त्यांनी आत्ता सांगितले. महादोष जातील, अगदी पूर्वस्वामुक्त होतील, सगळं पाप लयाला जाईल वगैरे वगैरे, अशा सगळ्या परिणामांची गोष्ट सांगितली. आता आपण असं करूया की महादोषातून मुक्त झालं पाहिजे याच्यासाठी नाम घेऊया, किंवा मला चांगल्या गती मिळाली पाहिजे म्हणून नाम घेऊया, किंवा माझ्याजवळ काही पुण्याचा संचय असायला पाहिजे म्हणून नाम घेऊया. म्हणजे परिणाम म्हणून नाम घ्या किंवा कारणासाठी नाम घ्या. परीक्षेला मला चांगले पेपर जायला हवेत, मी अभ्यास करतो आहे म्हणून नाम घ्यायचं, आणि परीक्षेच्या नंतर बरं झालं देवा माझ्या यशाला तू अगदी चांगलं मूल्य दिलंस म्हणून नाम घ्यावं. परिणाम म्हणून पण नाम घ्यावं किंवा चांगला परिणाम व्हावा म्हणून पण नाम घ्यावं. दोन्हीकडून भगवंतांनी आपल्याला नाम घ्यायला सांगितलेलं आहे. आता हे जर असं सगळं छानपैकी उपलब्ध झालं असेल किंवा नसेल तर दोन्ही बाजूने लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की नामस्मरण हे जे की आहे ते अगदी सर्व प्रकारचे आत्मज्ञानापर्यंत उंचीवर आपल्याला घेऊन जातं. काही त्याच्यासाठी मोठमोठे ग्रंथ वाचायचं आहे किंवा अन्य काही करायला हवं अशातला काही भाग नाही. समर्थांनी आपल्याला सांगून टाकलेलं आहे की जसं असतं ना की आपण गणितामध्ये गणित सोडवून झालं की आपल्या वेळेला तरी असं होतं की टाळा करून बघायचा. म्हणजे गणित सोडवून झालं, अक्षराची किंमत कळली, एक्सची किंमत कळली की ती किंमत घालून पुन्हा सगळं गणित करून बघायचं आणि टाळा करून पण गणित बरोबर आहे ना ते पाहायचं. तसं आहे की हा श्लोक वरवर बघताना आपल्याला सोपा वाटतो की सोपा आहे, पण जसं जसं आपण खोल शिरायला जातो, जयाचे नामे घडे पुण्य ठेवा म्हटलं आहे, तर तो मग लक्षात येतं की अरे घडे असं म्हटलेलं आहे. जयाचे नामे घडे पुण्य ठेवा घडे म्हटलं आहे. असं घडे पुण्य ठेवा असं म्हटलं, याचा अर्थ घडलं पाहिजे. नामस्मरण ही करण्याची गोष्ट नाही आहे, नामस्मरण घडण्याची गोष्ट आहे. 13 माळा केल्या, कधी तो मेरूमणी येतोय असं पाहत केल्या, किंवा सहज अखंड नाम चालूच आहे. नाम घेणं आणि आपोआप नाम येणं ह्यातला फरक लक्षात घ्यायचा आहे. हे आपोआप घडलं पाहिजे. त्यांनी जो शब्द वापरला जयाचे नामे घडे पुण्य ठेवा असं म्हटलं आहे, त्या घडण्यामध्ये सहजता आहे. ते घडायला हवं, सहज घडलं पाहिजे, आपोआप घडलं पाहिजे. अशा पद्धतीनं म्हणजे असं ना प्रेम करणं नाही, प्रेम जडणं.
तसं नाम नुसतं घेणं नाही, नाम आपोआप येणं, मुखातून आपोआपच नाम येणं. असं ठरवून स्मरण करून असं नाही, आपोआप घडलं पाहिजे. कबीरदास म्हणतात राम नाम सब कहे, ठग ठाकूर और चोर. सगळेजण नाम घेतात. ठग असणारा पण घेतो, अगदी ठाकूर पण घेतो आणि चोर पण घेतो. जो नाम ध्रुव प्रल्हाद कहे वो नाम कुछ और. पण ध्रुवबाळाने घेतलेलं नाव, भक्त प्रल्हादाने घेतलेलं नाम त्यावर आहे. म्हणजे काहीतरी मिळावं म्हणून नाम घेतलं आहे आणि मला काही नको आहे तरीही मी नाम घेतलं आहे. या दोनातला फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आजकाल असं असतं ना की पुष्कळ ठिकाणी जपयज्ञ सांगितलेला असतो की इतक्या इतक्या 13 कोटी जप करायचा आहे आणि किंवा वह्या लिहायचे आहेत आणि मग सगळे भक्त मंडळी वहीमध्ये रोज थोडा जप लिहितात. ते 4 महिन्यात 6 महिन्यात पुरं करायची, वही त्या ठिकाणी नोंद द्यायची, एवढा जप आहे त्याची नोंद करायची वगैरे वगैरे. असं सगळं ठिकठिकाणी जपयज्ञाचे संकल्प केले जातात. आता ह्याच्यामध्ये घेतात भाविक मंडळी, त्याच्यात भाग घेतात, जप करतात. पण सगळ्यांचा जो भाव आहे त्यामध्ये जुलूम जबरदस्ती उपयोगाची नाही. आता मी नाव दिलं आहे ना, तर मला ते तेवढी वही पुरी केलीच पाहिजे असं नाही. त्याच्यामध्ये जी सहजता आहे, असे सहजपणानं ती आपल्या हातून कृती घडली पाहिजे. परमेश्वराकडे जाण्याचा हा मार्ग हा काही राजमार्ग नाही आहे, अशी छानपैकी पाऊलवाट आहे. ती साधकाला स्वतःला शोधावी लागते, त्याच्यात आनंद घ्यावा लागतो. असं घाईघाईनं कुठली गोष्ट कंपल्सरी करून, कुठली गोष्ट नियमात ठेवून असं नाही, सहजपणानं ती झाली पाहिजे. श्वासोश्वासा इतकं नाम घ्यायचं आहे ना, जन्मभरी या श्वासा इतके मोजेले हरिनाम असं म्हटलं आहे ना, तर तसं इतकं सहज श्वासा इतकं सहज नाम घेतलं पाहिजे. म्हणजे मग ते महादोष जाणार आहेत. महादोष जातील असं सांगितलं आहे, बरोबर आहे, पण त्याच्यासाठी इतकं सहजपणानं नाम आलं पाहिजे. म्हणजे आपण काही करतो त्यामध्ये काहीतरी कर्तेपणाचा भाव आपल्या मनामध्ये येतो आहे, कर्तेपणाचा काहीतरी अहंकार येतो आहे. हा अहंकार हा महादोष आहे. तो महादोष जायला हवा असेल तर नामस्मरणाची अशी सहजता आपल्याला आली पाहिजे. म्हणून नामस्मरण करणे नाही, नामस्मरण घडे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली, आपोआप येणं. म्हणजे पायात चप्पल घातली की सुरुवात होतेच म्हणायला, की सवयच झालेली आहे. डोक्यावर तांब्या घेतला की सुरुवातच होते म्हणायला. असं जे आहे ना ते करणं नाही, ते घडे आहे. असं घडलं पाहिजे. म्हणजे अहंकार आणि नामस्मरण एकत्र राहणारच नाही. महादोष जातील ना, सगळ्यात महत्त्वाचा दोष अहंकार, तर महादोष जाईल नामस्मरणाने. ते नामस्मरण जर घडायला लागलं, आपोआप व्हायला लागलं, तर अहंकार जाईल. एका ठिकाणी दोन्ही राहत नाहीत. परमात्म्याला भेटायचं तर त्या अहमला सोडायलाच लागतं. अहम असला तर भगवंत तिथे येत नाही. बरं, तो अहम आहे ना, तो तसा इतका चटकन सहजासहजी सुटत नाही. त्याला फार मेहनत घ्यावी लागते. पुन्हा 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 तो येतो. म्हणजे कशा कशाचा अहंकार येऊ शकतो. तर समजा आपण व्यापारी आहोत, उद्योगपती आहोत, तर आता हा अहंकार सुटला आणि उद्योगपतीचा समजा भक्त झाला की उद्योगपती होतो. आता नाही, आता वारीमध्ये निरनिराळे अनुभव आपल्याला वाचायला मिळतात. किती किती मोठी मोठी माणसं वारीला जातात. तिथे त्यांचं जे मोठेपणाचं जे आहे ना, ते सगळं इकडेच तरी सोडून टाकलेलं असतं आणि अगदी सगळ्या वारीमधल्या भक्तांसारखं आपलं जे एरवीचं जीवन आहे ते त्यांनी बाजूला ठेवलं असतं. मी डॉक्टर आहे का, मी इंजिनियर आहे का, मी वकील आहे, याचा काही संबंध नसतो. त्यामुळे हा अहंकार सुटला तर मग आपण मोठे भक्त होतो. मग ते वारीतला आपल्याला आनंद घेता येतो. पण आपण ती वस्त्र जर बरोबर ठेवूनच वारी करत असलो तर वारीचा आनंद घेता येत नाही. तो अहंकार जर आपल्याबरोबर चिकटून ठेवलेला असेल तर आपल्याला त्या वारीतला आनंद घेता येत नाही. सगळ्या म्हणून काय करायला हवं तर त्या ह्याच्यात जाताना आपला जो अहम आहे तो सगळा बाजूला ठेवायला पाहिजे. तर मग आपल्याला हे जमेल. सर्वांच्या बाबतीत असं आपल्याला कळेल. फक्त काही धनिक श्रीमंत यांच्याच बाबतीतल्या अहंकाराबद्दल म्हणतो ना, होतं असं की त्या मंडळींना त्यांचं जे इतर सगळं जीवन आहे त्या जीवनाची इतकी सवय झालेली असते की ते सुटता सुटत नाही. आणि मग त्यामुळे मग तो अहंकार काय किंवा ज्या काही अन्य सगळ्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवणं आणि भगवंताशी एकरूप होण्यासाठी फक्त नामस्मरणामध्येच तल्लीन होऊन जाणं ही म्हणावी ती सोपी गोष्ट आहे, अशातला भाग नाही. म्हणून आपल्याला ते सांगतात किंवा
अगदी दानधर्म करणं, दानाची गोष्ट ही अहंकार वाढवणारी गोष्ट आहे. सगळीकडे पाट्या लागतात हो. कुठे काही आपण एवढं दिलं की त्याची नावं झळकायला लागतात. असं जर असेल तर मग तो अहंकार येतो. आमचं नाव नाही आलं हो, मी हे दिलं होतं त्या तारखेला तुम्ही अन्नदानासाठी पैसे दिले त्याचं नाव नाही आलं, मला पत्र नाही आलं तुमचं, अशा प्रकारचं पण फोन येतात. तर याचा अर्थ काय होतं की आपल्या त्या ज्या काही या सगळ्यामुळे अहंकार जो आलेला असतो तो बाजूला आपल्याला करताच येत नाही. ते आपल्याला नामस्मरणाने या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. हे सगळं महादोष शब्द एकच वापरला आहे, किती प्रकारचे ते दोष असू शकतात असं जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला दिसेल. सगळ्यात अहंकाराचा विषय जास्त असल्यामुळे त्याचा उल्लेख आपण केला. सहसा आपल्याला तो अहंकार सोडणं कठीण पण जातं, सोडला वाटतं पण परत परत तो चिकटतो पण, त्यामुळे सुद्धा. आणि म्हणून मनाला त्या भगवंताच्या बद्दलची अशी सवय लावून टाकली ना, त्याच्या भावसारखा तो धारण केलेला असताना तरच या अहंकाराला आपल्याला बाजूला ठेवता येईल. आणि म्हणून भगवंताला सारखं स्मरायचं. भगवंतानी आपली आठवण ठेवायला हवी, आपण त्याला आठवायचं आणि भगवंतानी पण आपल्याला आठवायला पाहिजे ना. आता त्यांनी आपलं स्मरण करावं त्याच्यासाठी आपली पात्रता वाढवायला हवी. आपण त्याचं नाव घेऊ हे ठीक आहे, आपल्याला भगवंताचं नाम घ्यायचं आहे, पण आपण इतकं नाम घ्यायचं जसं असतं ना की आपण नेहमी गोष्ट सांगतो. सुदामा जेव्हा कृष्णाकडे आला आणि कृष्णाचा सगळा मोठा राजवाडा कृष्ण त्या सुदामाला आपल्या मित्राला दाखवत होता आणि दाखवता एका ह्याच्यावर देवघर लिहिलं होतं. सुदामाला आश्चर्य वाटलं की आमच्या घरात देवघर असतं, बरोबर आहे, भगवंत आम्हाला हवा असतो त्यामुळे आम्ही आमच्या घरात देवघर ठेवतो, देवाच्या घरात देवघर, मग देवघरात कोण असेल? तर देवघरामध्ये कोण असेल तर खरोखरच भगवान श्रीकृष्णाच्या देवघरामध्ये त्याचे सगळे बालगोपाळ होते, पेंड्या होत्या, सुदामा होत्या, सगळ्या गोपी होत्या. असं भगवंताला आमचं स्मरण म्हणजे भगवंताला आमची आठवण येण्या इतकं आम्ही नाम घेतलं पाहिजे. आपल्याला भगवंताचं स्मरण राहील एवढं तर नाम घ्यायचंच, पण नामस्मरण एवढं घ्यायचं म्हणजे अनन्य भाव मनात ठेवून नामस्मरण घ्यायचं की आपली पात्रता अशी वाढवायची की भगवंतालाच आपली आठवण होईल, म्हणजे खरं तर अहंकार संपेल. हा महादोष संपण्यासाठी एवढी पात्रता आपल्याला आणायला हवी की त्याला माझी आठवण आली पाहिजे, भगवंताला आपली आठवण आली पाहिजे. आपोआप पुण्याचा ठेवा हाती लागेल, महादोष पण जातील आणि पुण्याचा ठेवा हाती लागेल. बरं, नामस्मरणाची गंमत आहे बरं का. एडिसनची गोष्ट सांगतात. एडिसन जो होता लहानपणी थोडा घाबरट होता. घरातली सगळी माणसं काय करायची, ह्या लहानग्या एडिसनला घरामध्ये झोपवायची आणि अंगणामध्ये मोठी माणसं गप्पा मारत दिवा घालवून टाकायचा. लहान मुलं झोपतात आणि मग गप्पा मारायला अंगणामध्ये सगळी मंडळी बाहेर बसायची. एडिसनला ना खरं म्हणजे मोठी माणसं तिकडे गप्पा मारतात तिथे जायची इच्छा असायची, झोपता यायची नाही. कारण झोपा तो असं म्हणून गेलेली असतील तर ती काही झोप तर यायची नाही, पण काळोखाची भीती वाटायची. ज्या एडिसननी नंतर एवढा शोध लावला आहे त्या एडिसनच्या लहानपणाची गोष्ट ही आहे की त्याला काळोखाची भीती वाटायची, तर बाहेर पण जाता यायचं नाही कारण काळोख असायचा. पडून राहावं तर झोप यायची नाही. आता त्याला काही नामस्मरण वगैरे त्याला काही माहिती नसावं, त्यामुळे देवाधर्माचं अधिष्ठान वगैरे त्याला नाही, पण म्हणजे घरच्या लोकांनी काही अशा पद्धतीचं शिकवण तर तो काय करायचा, स्वतःचंच नाम घ्यायचा, म्हणजे स्वतःला एडिसन 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 असंच म्हणत राहायचा. याच्यामुळे काय व्हायचं, याची भीती जायची. शेवटी तो तिथे का काळोखाची भीती वाटते म्हणून बाहेर जायचा नाही ना. भीती घालवण्यासाठी त्यांनी हा शोधलेला उपाय की स्वतःचंच नाव घेत तो बसायचा, एडिसन 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 एडिसन. पण नाव व्हायचं ना, भगवंताला नाव आहे कुठे आहे, त्यामुळे कुठल्याही नावाने आपण भगवंताचं स्मरण करू शकतो. आणि मग तो निर्भय झाला. एडिसननी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की मी स्वतःच्याच नावाचा जप करत होतो, एडिसन एडिसन असंच म्हणायचं. परिणाम झाला चांगला की माझं भय दूर झालं. शेवटी नामस्मरणाचा फायदा तोच आहे ना, आपण भगवंताचं नाम घ्यायचं तर काय आपली भीती दूर झाली पाहिजे. तसं एडिसन म्हणतो की मी माझंच नाव घ्यायचो आणि मला फायदा झाला, माझं भय दूर झालं. आपल्याच नावाचा
नित्यस्मरण तो करायचा. आता थोडा आणखीन विचार करूया. आपल्याच नावाचा नित्य उच्चार करायचा. आता मीच भगवंत आहे अशा उंचीवर आपल्याला जायचं आहे, म्हणजे मी आणि तो वेगळा नाहीच. त्यामुळे ह्याच नामाचा विचार केला तरीसुद्धा काय फरक पडतो आहे असं कळेल. त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा ध्यानावस्थेचा अनुभव एडिसनला मिळायचा. जसं आपण यापूर्वी पण उदाहरण घेतलेलं आहे की एक छोटा मुलगा जेमतेमच अक्षर ओळख झालेला आणि रोज चर्चमध्ये जाताना, शाळेत जाताना आपल्या चर्चमध्ये बाहेरूनच नमस्कार करायचा आणि मेरीला हे करून पुढे जायचा. रोज तो चर्चचा पादरी त्याला बघायचा. एक दिवस मला त्या पादरीने त्या मुलाला बोलावला. इकडे रे म्हणाला, अरे काय, अरे म्हणे तू रोज असं जातोस आणि छानपैकी मेरीची प्रार्थना म्हणतोयस, तर मला म्हणून दाखव. नाही म्हणाला, मला काही येत नाही म्हणाला. असं कसं म्हणे होईल, तू तर मी रोज बघतो तुला आणि तू मेरीची काहीतरी प्रार्थना म्हणून जातोस. त्याला तो मुलगा काय म्हणाला की मला जे येतं ते मी म्हणतो, तर काही हरकत नाही, तुला जे काही येत आहे ते म्हणून दाखव. मग म्हणाला, मला फक्त A to Z लेटर्स येतात. मी असा विचार करतो की मेरीची जी काही प्रार्थना आहे ती या लेटर्सनीच तयार झालेली आहे ना, त्यामुळे ही लेटर्स घेऊन त्या मेरीनं काय असेल ती प्रार्थना समजून घ्यावी. हा जो काही भाव आहे ना, नाम कुठलं घ्यावं याला काहीच म्हणतो नाही. एडिसन म्हणा, ABCD म्हणा, त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम लक्षात घ्या. ती जी निष्ठा आहे त्या मुलाची, रोज जाताना प्रार्थना मेरीला हे करून जायचं, ती निष्ठा त्याची होती. निर्भय होण्यासाठीचा जो एडिसनचा प्रयत्न होता तो त्याचा झाला. अशा प्रकारचा विचार केला तर ईश्वराचं काही असं ठरलेलं नाव नाही आहे. तुम्ही कुठल्याही नामाने ईश्वराचं नाम घेऊ शकता. ती एक आपली खूण आहे. कोणत्या तरी नामाने आपल्या त्या भगवंताचं स्मरण करायचं आहे. आपला भाव त्याच्या मागे हवा. नाम कुठलंही घेतलं तरी चालेल, अंतःकरणात भाव असला की झालं. त्याची आपल्याला त्याची सत्ता आहे हे आपल्याला मान्य करता आलं की झालं. तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू निरंतर, असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. तुझी या सत्तेने तुझं गुणगान करायचं आहे, तुझी सत्ता आहे, आम्ही मान्य केलेलं आहे आणि ते मान्य केलं की निरंतर सुखप्राप्ती आपल्याला होईल. पुढला जो श्लोक आहे, न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू छिडावा, प्रभाते बली रामचिंतित जावा. शेवटच्या दोन ओळी तर काय, महाघोर संसार शत्रू झिडावा. आता प्रभाते बली रामचिंतित जाऊन काय काय करायचं आहे. शब्द हे विचारलं आहे ग्रंथीचे अर्थ. ग्रंथीचे अर्थ ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काय. अर्थ म्हणजे पैसा, आपल्या पदरचा पैसा. पदरचा पैसा नाम घेण्यामध्ये खर्च होत नाही. आपला काय खर्च होणार आहे, नामस्मरण घेण्यामध्ये काहीच लागत नाही. नाम घ्यायला कुठलीच गोष्ट लागत नाही, काही पैसा बिसा खर्च होत नाही. बरं, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाहीत. मुखाने नाम घ्यायला काही कष्ट पण नाही आहेत. काहीही लागत नाही आपल्याला, काही साधनं लागत नाही, लाईट लागत नाही, काही नाही. शांतपणाने काहीही साधनाशिवाय आपण नाम घेऊ शकतो. पैसा लागत नाही का, कष्ट पण होते. आणि मग असं जर नाम घेतलं बिना पैशाचं, बिना कष्टाचं, तर महाघोर संसार शत्रू झिडावा. त्याच्यासाठी काय आहे, तो जो संसार आपल्या मागे लागलेला आहे ना सतत माणसाच्या, महाभयंकर आहे बरं तो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. संसाराचा मागे नसेल तर मग काही चिंताच नव्हती. पण असं आपण म्हणतोय की तो संसार मागे लागला आहे, त्याला जर जिंकायचं असेल बरं, तो साधासुद्धा नाही आहे, फार मोठा शत्रू आहे. त्याच्यामुळे अनेक चिंता, अनेक व्यथा, अनेक काय काय काळजा आमच्या मागे लागतात. नाही तर बरं असतं, समर्थांचं बरं होतं, त्यांना कुठे संसार होता असं आपण पटकन म्हणू शकतो. आम्हाला संसार आहे पण आम्हाला एवढ्या सगळ्या मागे काळजा लागल्या. त्यांचा संसार वेगळा होता हो, त्यांचा संबंध देशाचा प्रपंच त्यांना करायचा होता, त्यांच्या चिंता वेगळ्याच होत्या, त्यांच्या मागे व्याप वेगळेच होते, तो विषय वेगळा. परंतु प्रापंचिक माणसाला या ज्या सगळ्या चिंता काळजा आहेत त्यामुळे तो महाघोर संसार आहे, फार घोर त्याचा मागे लागतो. किती ती ओझी व्हावी लागतात, ती ओझी संसाराची वाहता वाहता माणूस थकून जातो. आणि असं असलं म्हणजे तो संसार शत्रू आहे असं जर मानायला आपण होतोय का तयार. म्हणू दे समर्थांना महाघोर संसार शत्रू झिडावा. आपल्याला काही तो महाघोर संसार वाटतोय का. तसा वाटला असता तर आपण तर पडलो बाबा संसारात, त्या महाघोर संसारात पडलो. मग आपण आपल्या मुलांना कशाला पाडलं असतं.
तर तसं काही आपल्याला वाटत नाही की तो संसार असा महाघोर शत्रू आहे. शत्रूचं शत्रुत्वच आपल्या लक्षात येत नाही. आपली काय मजा आहे. नामस्मरण घ्यायला समर्थ सांगतायत ते हळूच जाणीव करून देतात की तुला कळतच नाही की आपला शत्रू कोण आहे. अशा प्रकारचा चिंता वाढवणारा हा संसार तुमच्या मागे लागला आहे, तोच तुमचा शत्रू आहे, तोच खरा घातक आहे, तोच खरा महाभयंकर आहे. पण आपण की ते मानायला तयार नाही आहे. पण समजा शत्रूचं शत्रुत्व लक्षात आलं तर मग आपण ते जे शत्रुत्व आहे त्याच्या त्या संसाराशी ते प्रतिकार करण्याची जी काही आपली क्षमता ती आपण वाढवू. तो जो संसार करताना जे काही महाघोर आहे किंवा ज्या काही चिंता लागत आहेत, त्या काळज्या येतात, त्या लागणार नाही. त्याच्यासाठी जे काही करायचे प्रयत्न असतील ते करू. म्हणून शत्रू जिंकण्यासाठी काय करायला तर आपण आमचं चिंतन करायला हवं. आधी मानलं पाहिजे की तो शत्रू आहे, तो पटला पाहिजे, तर मग आपण त्या नामस्मरणाकडे वळू. कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची झाली ना तर आपल्याला आधी ना खरा फायदा काय आहे तो जाणून घ्यायचा असतो. काही फायदा आहे का हे करण्यामध्ये, तर आपण ते करणार. बरं, हे करण्यामध्ये श्रम किती आहेत ते पण आपण विचारणार. अवाच्या सवा श्रम असतील तर आपण त्या फंदातच पडणार नाही. म्हणून आधीच सांगून टाकलं की याला पैसा पडत नाही, याला कष्ट नाहीत आणि तरी देखील हे आपल्या फायद्याचं आहे, मग तरी तुम्ही ते नामस्मरण करा असं खरं म्हणजे समर्थानं सांगायचं आहे. पहिल्या दोनच सांगून टाकलं काही काळजी करू नका, याला पैसा लागत नाहीत, याला कष्ट लागत नाहीत आणि तरी देखील हा जो आपला शत्रू आहे त्या शत्रूवरती मात करता येते. आपलं काय असतं, आपण तसे पक्के व्यापारी वृत्तीचे आहोत. आपल्याला फायदा काय येतो पटला पाहिजे तर आपण त्या भानगडीत पडणार. साध्या साध्या रोजच्या व्यवहारिक गोष्टी करताना सुद्धा आपण ताऊन सुलाखूनच प्रत्येक गोष्ट घेतो की नाही. आपलं लक्ष असतं भाजी घेतली तरी तो मोजतोय ती बरोबर आहे ना, इकडे अर्धा किलोचं वजन टाकलं आहे पण पुरं देतो आहे ना, इकडे आपलं लक्ष असतंच की. त्यामुळे आपण व्यापारी वृत्तीची मंडळी आहोत, हिशोबी वृत्तीची मंडळी आहोत. पण ही जी वृत्ती आहे ती केवळ एवढ्यापुरतीच आहे. मग आपल्या आवडी आहेत, आपले छंद आहेत, आपली निरनिराळ्या आपण ज्या नित्याच्या गोष्टी करतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपली ही व्यापारी असते. किती वेळ खर्च होतो त्यावर आपलं ठरतं. आता विचार करा, आपण 3 तास नाटक बघतो, 3 तास सिनेमा बघतो, त्याच्यासाठी आपण 300-400 रुपयाचं तिकीट खर्च करतो. इथं हे काहीच लागणार नाही आहे, पैसे खर्च पण करणारच नाही, अर्थ काही लागणारच नाही आहे आणि कष्ट पण काही लागणार नाही, व्याप नाही आहे, जायचा नाही, यायचा नाही, कुठे काही करायचा नाही, पैसे लागणार नाहीत, कष्ट नाही, वेळेचा अपव्यय नाही. म्हणजे आपली जी हिशोबी वृत्ती आहे त्या हिशोबी वृत्तीला धरून जरी आपण सगळ्याचा विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की अरे खरंच या ठिकाणी या हिशोबीपणाचा पण काही उपयोग नाही आहे, कारण यातल्या कुठल्याच गोष्टी तिथे लागणार नाही आहेत. असा जर आनंद आपल्याला ह्या काहीच गोष्टी कराव्या न लागता आपल्याला सगळे फायदे मिळणार असतील तर आपण का नाही करायचं. मग तरी नामस्मरण घ्यावं असं समर्थ सांगतात. खरं आहे, कीर्तन प्रवचन असतं ना, त्या कीर्तन प्रवचनामध्ये खरंच आनंद असतो. म्हणजे नाटक सिनेमाला जाण्यापेक्षा त्या नाटक सिनेमाला ज्याची आपण ती कथा पाहत असतो त्याचं दुःख आपण फुकं विकतचं घेतो. त्याच्याऐवजी कथा कीर्तनात गेलो तर संत काय म्हणतात वगैरे ते तरी आपल्याला कळेल. त्यामुळे तिथे ज्ञानेश्वरी वाचनात, दासबोध वाचनात, मनाचा श्लोक अभ्यासात आपल्याला एक आनंद आहे. त्याच्यात आपला वेळ वाया जातो आहे असं मानायचं काय. एकदा तो अनुभव आला ना, त्या आनंदाचा अनुभव आपण घेतला ना की मग आपल्याला वेळ जातो आहे असं वाटणार नाही. म्हणून वेळ आपला वाया जात नाही, पैसे आपले खर्च करायला लागत नाहीत. म्हणून समर्थ सांगतात याचा अनुभव घेऊन बघा. तुम्हाला त्या तुमच्या महाघोर असणाऱ्या शत्रूवरती विजय मिळवता येईल याचा अनुभव घेऊन बघा. नरगती सायास जावे वनांतरा, काही लागत नाही आहे. कुठे काही वनात जाऊन बसायची आवश्यकता नाही, ढालढाला करायची आवश्यकता नाही. सुखे येतो घरा नारायण, नुसतं नाम या की तो आलाच. चुकून घेतलं तरी तो येतो बिचारा, तर मनापासून घेतलं तर का नाही येणार. खरंच वनात जायला नको, कष्ट करायला नको, सायास नको, फक्त नाम घ्या असं समर्थ आपल्याला सांगतात. भगवद्गीतेमधल्या 15व्या अध्यायात अश्वत्थ वृक्षाचं वर्णन आहे. त्या वृक्षाखाली शांती, समाधान त्याच्या सावलीमध्ये आपल्याला प्राप्त होईल. सगळे जे त्रिविध ताप आपल्याला आहेत ते ताप आपले जातील. काळजी नावाचा जो आपला रोग आहे तो आपला जाईल. मृत्यूचं जे आपल्याला भय आहे ते आपलं जाईल. अशा सगळ्या गोष्टी त्या नामसाधनेनं या सगळ्या गोष्टी आपल्या जातील. हा असा जबरदस्त वृक्षसुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टीने ते सांगतात
ह्या काही गोष्टी राहणार नाहीत. एक नामाने ऊर्ध्वी मूळ तळी अपार बसरे अश्वत्थ संसारा छेदाया दृढशस्त्र एकचितया निस्संगता भोरुहा ऐसे ओळखुनी क्षराक्षर मना जे पूजिते भारता ते होते कृत्य गृह्य कळूनी पावोनी सर्वज्ञता. असं या 15व्या अध्यायाचं वर्णन मराठीमध्ये केलं आहे. त्याच्यात आपल्या लक्षात येईल की खरंच आहे किती सहजपणाने ज्या सगळ्या गोष्टी आपल्या एक नामस्मरणाच्या झाडाखाली बसलात की आपल्या सगळ्या गोष्टी दूर होतील. योग वशिष्ठ ग्रंथामध्ये वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात एका वाक्याचं चित्तम एवही संसारा, म्हणजे चित्त हेच संसार आहे. चित्तामध्ये आपल्या भगवंत असला म्हणजे मग काय होतं की जीवदशा अशी सुसंस्कारित होते, चित्त शुद्ध होतं असं म्हटलं आहे. म्हणजे संसार असून सुद्धा जीव संसारा वेगळा राहू शकतो. आता महाघोर संसार म्हटलं आहे ना, तर तो आहे, तो असणारच आहे, पण तरीसुद्धा त्याच्या वेगळा जीव असा आनंदामध्ये राहू शकतो. समर्थांनी करुणाष्टकात पण सांगितलं आहे तुला सांगतो गुज हा बीज मंत्र. गुज सांगतायत गुप्तपणाने सांगतायत तुला मंत्र सांगतो बीज मंत्र जेणे निरसे थोर संसार शत्रू. करुणाष्टकात समर्थांच्या वर्णन आहे की ज्यामुळे सगळा संसाराचा जो शत्रू आहे, या ओळीमध्ये आपल्याला नेमकं तेच सांगितलं आहे समर्थाने. काय केलं आहे तर महाघोर संसार शत्रू जिणावा. करुणाष्टकात असंच म्हणा जेणे निरसे थोर संसार शत्रू, ज्याच्यामुळे हा मोठा शत्रू त्याचं निरसन होईल. नव्हे मिथ्य हे बोलणे सत्यवाचा, मी मिथ्य खोटं सांगत नाही आहे, सत्य सांगतोय. जपा अंतरी मंत्र 13 अक्षरांचा, 13 मंत्र म्हणा, आपोआप ही सगळी कामं होतील, काहीच करायला नको. सगळा महाघोर संसार सगळं बघा, करुणाष्टकं असू देत, गीता असू दे, योगवशिष्ठ असू दे, सगळे संत असू दे, इतकं सहज आपल्या येणाऱ्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी नामासारखा दुसरा उपाय नाही असं सांगतात. अनंत आठवल्यांनी एक उदाहरण दिलं आहे की पूर्वी शेतावर बायका कामाला जायच्या ना, तर कामावर जाताना मुलं शेतावर काम केलं की लहान बाळं जी घरात असते ते तान्ह्या बाळाला झोपून ठेवतात. आणि मग झोपून ठेवण्यासाठी थोडासा आफूचा वळसा त्याला द्यायचा, म्हणजे ते झोपून राहतं. त्या आफूच्या कैफामध्ये पोर शांत झोपून राहतं. आता तसं हे प्रभाते म्हणजे उठल्याबरोबर प्रातःकाळी रामनामाचे 2 घोट घ्यायचे की दिवसभर रामनाम चालू. असं अनंत आठवल्याने एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगितलं आहे की आपण ना सकाळी एकदा नाम घेतलं की त्याच्या धुंदीत आपण अखंड दिवसभर अगदी प्रपंचात सुद्धा निवांत राहू, त्या नामस्मरणाच्या धुंदीत राहू. ते पोर जसं शांत झोपतं आई येईपर्यंत, तसं म्हणजे ही गोळी आहे अफूची गोळीसारखी की आपण त्या धुंदीमध्ये नामाच्या धुंदीमध्ये राहू. हे असं नामस्मरण घडलं पाहिजे. प्रार्थना आपली अशी असली पाहिजे, मनापासूनची असली पाहिजे. देवाजवळ काही मागण्यासाठी नाही प्रार्थना करायची. आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला माहिती नाही इतकं देवाला माहिती असतं, हा विचार करायचा. हां, धन्यवाद देण्यासाठी देवाला प्रार्थना करायची, छान ठेवलंस मला, माझी कुवत नसलेल्या गोष्टी तू मला दिलेस, इतकं तू मला उदंड दिल्यास म्हणून कृतज्ञता म्हणून देवाचं नाव घ्यायचं. परंतु काहीतरी मिळावं यासाठी देवाचं नाव घ्यायची काही आवश्यकता नाही. आपल्याला काय हवं आहे ते आपल्यापेक्षा देवाला माहिती आहे, अशा प्रकारचा विचार सांगतात. बरं असं असतं ना, मागणं मागतानाचे जे काही असतं ना ती दीनता असते, पण धन्यवाद जो असतो ना तो कसा आनंदाचा असतो. आपण एखादं काम झालेलं असतं ना, काम मनासारखं झालेलं असतं म्हणून भगवंताला तशी प्रार्थना करायची, नामस्मरण धन्यवाद म्हणून द्यायचं, म्हणजे मग ते आनंदाने होते. काहीतरी मागण्यासाठी दिलं की ते दिनवाणीपण होईल, त्यामुळे तसं नाही मागायचं. काहीतरी हवं आहे म्हणून नाम नाही घ्यायचं, भगवंताचं नाव आहे, भगवंताने तू मला उदंड दिला आहेस म्हणून नाम द्यायचं. आणि म्हणून जन्मभरीच्या श्वासा इतके मोजेले हरिनाम असं म्हणतात ते ह्यासाठी आहे. अशा पद्धतीनं नामस्मरणाचं महत्त्व समर्थ आपल्याला सांगतात. 3 श्लोक म्हटलं तर अगदी सोपे आहेत, पण त्या नामस्मरणाचा असा खोल जाऊन विचार केला, त्याचं सातत्य टिकवलं तर आपल्याला त्याचा अधिक फायदा होईल. आणखीन प्रभाते मनी रामचिंतित जावेचे श्लोक आहेत ते आपण पुढल्या वेळेला पाहूया. धन्यवाद.